तयारी 10वीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत जाधव सर आहेत, जे आपल्या विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहेत. सर, मगाशी आपण बघितलं, आपण धड्यांचं ज्याला म्हणतात की विश्लेषण आपण केलं. आता पेपर पॅटर्न बद्दल काय सांगाल? कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात? आपल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, ते 8 गुणांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे लघुत्तरी प्रश्न. त्या लघुत्तरी प्रश्नाचं स्वरूप जरा जास्त आहे, म्हणजे जास्त प्रश्न येतात, ते जवळ 20 मार्कासाठी येतात. म्हणजे समजा आपण 40 मार्काची प्रश्नपत्रिका म्हटली तर 50% मार्क हे लघुत्तरी प्रकारचे आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न, हे एकंदर 12 मार्कासाठी महत्त्वाचे आहेत. मग यावरून काय होतं की समजा मुलाचा विस्तृत अभ्यास झाला की नाही हे दीर्घोत्तरीमध्ये तपासलं जातं. नाहीतर नुसतंच वस्तुनिष्ठपणा किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप जर मुलांना येत असेल तर त्या मुलांचा जो अभ्यास होतो तो अभ्यास असा वरवरचा होतो. आणि त्यामुळे मुलांना मोठी प्रश्नांची उत्तरं लिहिता येणं किंवा त्यांचं वर्णन करता येणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. हे कौशल्य आजमावण्यासाठी हे दीर्घोत्तरी प्रश्न आणलेले आहेत 12 मार्कांसाठी. आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ते एकूण 5 प्रश्न असतात. त्याचे एकूण गुण आहेत 40. आणि हे 5 प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न असतो तो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये पुन्हा ए आणि बी असे 2 उपप्रश्न आहेत. तो ए प्रश्न जो आहे तो शास्त्रीय कारणे द्या येतो, म्हणजे तो लघुत्तरी आहे. बी प्रश्न जो येतो तो फरक स्पष्ट करा असा येतो, तो सुद्धा लघुत्तरी प्रकारचाच आहे. म्हणजे ज्यांना 2 गुण आहेत आणि 1 गुण असतो त्यांना आपण लघुत्तरी म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये आता तुम्हीच सांगितलं की 50% जो भाग आहे तो लघुत्तरी प्रश्नांवर विचारतात. आता 20 मार्कांच्या या लघुत्तरी प्रश्नांची तयारी कशी करायची? तर या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न हे लघुत्तरी असल्यामुळे त्या लघुत्तरी प्रश्नामध्ये शास्त्रीय कारणे द्या हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फरक स्पष्ट करा, म्हणजे 2 जोड्यांमध्ये फरक स्पष्ट करायचा असतो. त्यानंतर नियम सांगा, व्याख्या सांगा किंवा उदाहरणं सोडवा. त्यात गणिती उदाहरणं आली, आकृत्या काढा, थोडक्यात टिपा द्या. अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न आहेत, हे लघुत्तरी प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे प्रत्येक आपण जर समजा प्रकरणामध्ये पाहिलं त्यामध्ये काही भौतिक राशी असतात. त्या भौतिक राशींच्या जर समजा एक राशी विचारात घेतली तर तिला धरून सगळ्या मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर आपोआपच लघुत्तरीची पण आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची पण तयारी होऊन जाते. आता उदाहरणार्थ समजा आपण विद्युत रोध ही एक समजा विद्युत राशी आहे. तर आता विद्युत रोधाचं संज्ञा काय, आर, हे मुलाला माहिती पाहिजे. विद्युत रोध म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय ती माहित पाहिजे. नंतर त्या विद्युत रोधाचं सूत्र माहिती पाहिजे आणि त्या विद्युत रोधाची एककं माहिती पाहिजे. सर, थोडंसं विस्ताराने परत बोलू आपण लघुत्तरी प्रश्नांची तयारी कशी करायची याबद्दल. आपल्याला परत एक फोन आलेला आहे. विशाल साळवे आहे नाशिकहून. विशाल, काय आहे प्रश्न तुझा? हॅलो, दीर्घोत्तरी प्रश्न सोडवताना आपण नेमके काय करायला पाहिजे? लघुत्तरी प्रश्न सोडवताना आपण काय करायला पाहिजे तोच प्रश्न आलेला आहे. आपण त्याचबद्दल तर याच्यामध्ये आता पहिला म्हणजे शास्त्रीय कारणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मुलाचं समजा शास्त्रीय दृष्टिकोन किंवा शास्त्रीय कारणमीमांसा विज्ञानाचा अभ्यासच हा असतो की प्रत्येक घटनेचं मुलांना शास्त्रीय विवेचन करता आलं पाहिजे, शास्त्रीय कारणमीमांसा सांगता आली पाहिजे. म्हणून मला तर असं वाटतं की शास्त्रीय कारणे द्या हा प्रश्न मुलांचा ह्या आपल्या अभ्यासामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याच्या उत्तरावरूनच परीक्षकाला पण या उत्तरपत्रिकेचा दर्जा कळतो. आणि म्हणून ही जी उत्तरं असतात ही उत्तरं एकदम मुद्देसूद पाहिजेत. शास्त्रीय तत्व त्या ठिकाणी आलं पाहिजेत, शास्त्रीय भाषा वापरली गेली पाहिजे आणि मुख्य म्हणजे जी शास्त्रीय तत्व असेल त्याला अधोरेखित केलं गेलं पाहिजे. कमीत कमी 2 मुद्दे तरी मुलांनी ह्याचे लिहावेतच. तसं म्हणजे 2 मुद्द्यामध्ये समजा एखादं उत्तर पूर्ण होत नसेल तर जास्त मुद्दे पण येतील, पण किमान 2 मुद्दे जर असले तर प्रत्येक मुद्द्याला 1 गुण, असे 2 गुण ह्या प्रश्नाचे आपल्याला मिळतात. बरोबर. सर, तुम्ही खूप महत्त्वाचं सांगतात. परत आपल्याला एक फोन आलेला आहे. राहुल श्रीवास्तव आहे उल्हासनगरहून. राहुल, काय आहे तुझा प्रश्न? नंबर के प्रश्नों की तैयारी के लिए किन पाठों को अच्छी तरह तैयार करना चाहिए? राहुल, फिर से एक बार पूछिए. 4 नंबर के प्रश्नों की तैयारी के लिए मैडम किन पाठों को अच्छी तरह तैयार करना चाहिए? 4थ्या क्रमांकाचा जो प्रश्न विचारला जातो, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न हा आकृतीवरचा प्रश्न आहे. त्यामध्ये ए मध्ये आकृत्या विचारल्या जातात. मग त्यासाठी प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या महत्त्वाच्या आकृत्या आहेत, आता उदाहरणार्थ विद्युत अपघटन आणि दुसरं प्रकरण, यामध्ये कॉपर क्लोराईडचं विद्युत अपघटन आणि विलेपन, विद्युत विलेपन, या 2 आकृत्या फार महत्त्वाच्या आहेत. या आकृत्यांचा अभ्यास करताना परिपूर्णपणे ती आकृती नीट पाहिली पाहिजेत. त्यामध्ये भागांचं निरीक्षण केलं पाहिजे, त्याची नावं समजून घेतली पाहिजे आणि त्याचा सराव कमीत कमी 5 वेळा केला पाहिजे. त्यानंतर पुढची विद्युतमध्ये सुद्धा ह्या ज्या आकृत्या आपण काढतो यातही अनेक चुका होतात. उदाहरणार्थ मुलांना त्या जो विद्युत घट वापरलेला असतो त्याच्यामध्ये धनध्रुव आणि ऋणध्रुव हे नीट दाखवता येत नाही. धनध्रुवाची रेख जरा मोठी पाहिजे, ऋणध्रुवाची लहान पाहिजे, त्या ठिकाणी अधिक वजा लिहिलं पाहिजे. त्यानंतर ॲमीटर कुठे जोडायचा, व्होल्टमीटर कुठे जोडायचा हे मुलांना कळत नाही.
त्या ॲमीटर हा एकसर पद्धतीने जोडला पाहिजे आणि व्होल्टमीटर हा समांतर पद्धतीने जोडला पाहिजे. त्या ठिकाणी ए किंवा MA असं लिहिलं पाहिजे आणि व्होल्टमीटरच्या ठिकाणी V असं लिहिलं पाहिजे. आणि विद्युतधारेची जी संकेतमान्य दिशा आहे धनध्रुवाकडून ऋणध्रुवाकडे त्याचे जे बाण आहेत दिशादर्शक ते या ठिकाणी अतिशय व्यवस्थित दाखवले पाहिजे. इथे बाणांची जर दिशा चुकली तर या ठिकाणी मार्क मुलांचे नक्कीच जाणार. याची आकृती तयारी 10वीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपल्यासोबत जाधव सर आहे आणि आपल्याला सुरुवातीलाच एक फोन येतोय. पूजा डोंगरे सोलापूरने. पूजा, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की लाईट धड्यामध्ये जी मायोपिया दिशेची जी आकृती आहे ती कठीण जाते तर ती कशी काढायची आणि मॉडर्न फिजिक्स या धड्यामधली अल्फा बीटा गॅमा रेडिएशनच्या फॉर्मेशनच्या आकृतीमध्ये काही करेक्शन आहे का आणि शिवाय S1 मध्ये 40% 40 मार्क मिळवण्यासाठी प्रेझेंटेशन कसं असायला हवं पेपरचं. तिने विचारलेलं आहे की ज्याला म्हटलं की प्रेझेंटेशन कसं असायला हवं 40 पैकी 40 मार्क्स मिळवण्यासाठी. आधुनिक भौतिकशास्त्र या प्रकरणाबद्दल सुद्धा विचारलं आणि मायोपियाची जी आकृती आहे ती कशा पद्धतीने काढायची त्याची तयारी. प्रकाशामधली हे जे दृष्टिदोष आहेत निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता, मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया, तर ह्या आकृत्या काढताना पहिल्यांदा निकट दृष्टीची आकृती काढताना तो नेत्रगोल आहे तो लांबट गोल काढायचा, मध्ये भिंग दाखवायचं, ते अंतर थोडं जास्त असतं आणि त्यामुळे दूरची जवळची जी वस्तू असते ती स्पष्ट दिसते, दूरची वस्तू स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तिथून आलेले जे किरण असतात ते किरण नेत्रभिंग आणि दृष्टिपटलाच्या मध्ये एकवटतात आणि त्यामुळे ती दूरच्या वस्तू नीट दिसत नाहीत. आणि याचं निराकरण करण्यासाठी आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरायचा. मग या ठिकाणी पहिल्यांदा ती जी प्रतिमा असते ती प्रतिमा त्या डोळ्याच्या मध्ये पडते आणि नेत्रभिंग आणि दृष्टिपटल आणि नंतर मग ती त्या नेत्रपटलावरती उमटते. हे दर्शवणारी आकृती पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्याची तयारी करायची. त्यानंतर प्रेझेंटेशन हे खूपच चांगलं पाहिजे कारण या आपल्या संपूर्ण उत्तरपत्रिका जी असते ती जितकी आकर्षक असेल, खाडाखोड नसेल आणि जर मुद्देसूद उत्तर लिहिलेली असतील आणि खूप तयारी केलेली असेल तर यामध्ये सुद्धा गणिताप्रमाणेच पैकीच्या पैकी मार्क मिळवता नक्कीच येतात. सर, आपण बोलू याच्यावर. पुन्हा आपल्याला एक श्रुती चव्हाणचा फोन येतोय कल्याणहून. श्रुती, तुझा प्रश्न विचार. इलेक्ट्रिसिटीमध्ये जे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यावरती एक गिव्ह रिझन आहे, तर त्याचं उत्तर कसं लिहायचं एवढं विचारायचं होतं. याच्यामध्ये EMF म्हणजे विद्युत गामक बल हे जे असतं हे विभवांतरापेक्षा जास्त असतं, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे, शास्त्रीय कारण विचारलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला असं लिहिता येईल की EMFमुळे किंवा विद्युत गामक बल जे असतं त्या ठिकाणी त्या विद्युत घटाला संपूर्ण विद्युत परिपथामधून विद्युत प्रभार पाठवायचा असतो आणि त्याच्यामध्ये आता त्या संपूर्ण विद्युत परिपथामध्ये म्हटलं की बाहेरचं बाह्य विद्युत परिपथ पण येतो आणि अंतर्गत रोध पण येतो. परंतु नुसतं विभवांतर असेल तर बाह्य परिपथामधून विद्युत प्रभार पाठवण्यासाठी आवश्यक असलेलं बल किंवा करणारं कार्य म्हणजे विभवांतर. हा एकदा संकल्पना या ठिकाणी माहिती असेल, या दोघातला फरक स्पष्ट करणारं जरी उत्तर लिहिलं तरी हे शास्त्रीय कारण जे आहे त्याचं उत्तर पूर्ण होतं. नक्की सर, श्रुतीच्या प्रश्नाचं समाधान झालेलं असेल. खरं म्हणजे खूप फोन येतात आहे, आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळे, वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय, पण तुम्ही IBN लोकमतमध्ये आलात आणि या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि आज या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. उद्याचा आपला विषय आहे सायन्स 2 किंवा विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 आणि मार्गदर्शन करणार आहेत वसुधा साठे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला सकाळी 9:30 ते 10 या वेळेमध्ये 02266899204 या क्रमांकावर फोन करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. नीट जर अभ्यास केला तर हा विषय काहीच कठीण नाहीये, अजूनही भरपूर वेळ आहे आणि नीट तयारी करा. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि उद्या पुन्हा तुम्ही प्रश्न विचारायला विसरू नका. पहा फक्त IBN लोकमत.